नंदिनी, ब्रेस्ट खूप घट्ट झाले, दुखत आहेत. डिलिव्हरी नंतर हे असं होतच, असं म्हणून जे दुर्लक्ष करतेस ना, हे चुकीचं आहे. डिलिव्हरी नंतर दूध भरायला लागतं, आपली छाती जड होऊ लागते, दुखू लागते. हे खूप शक्य आहे, कारण भरपूर दूध असेल तर असं होतं. तर बाळाला आपल्याला वारंवार दूध पाजणं महत्वाचं आहे. बाळाचं दूध पिऊन झालं आणि तरीही आपल्या छातीमध्ये दूध शिल्लक असेल तर ते ब्रेस्ट पंपने आपल्याला काढून टाकायला पाहिजे, कारण ब्रेस्ट पूर्ण रिकामी होऊन द्यायची असते. जर ती झाली नाही तर हळूहळू आपलं दूध कमी होऊ लागतं, किंवा ते तसंच राहिलं तर आतमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं, ऍब्सेस होऊ शकतं. तर टाईट ब्रा टाळायची आहे, पण ब्रेस्टला सपोर्ट हा मात्र नक्की व्हायला हवा, नाही तर ब्रेस्ट सॅगिंग होऊ शकते. जर खूपच ब्रेस्ट टाईट झाले तर गरम शेक आपण करू शकतो. पण जर ताप आला, लालसरपणा आला, खूपच ठसठसू लागलं तर हे इन्फेक्शन होऊ शकतं. आणि हे जर घरी झालं तर लगेचच हॉस्पिटलमध्ये आलं पाहिजे, कारण हे जर दुर्लक्षित केलं आणि ब्रेस्ट ऍब्सेस झाले तर छोटी सर्जरी लागते. हा ब्रेस्टमध्ये साचलेला पू आपल्याला काढून टाकावा लागतो आणि वारंवार हॉस्पिटलमध्ये ड्रेसिंगला यायला येऊ लागू शकतं. त्यामुळे ते दुर्लक्ष करायचं नाही. ब्रेस्ट डिलिव्हरी नंतर आपल्याला कम्प्लीट मोकळी ठेवायची.